नमस्कार. आज आपण कुरमुऱ्याचा सुसला करत आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारे पूर्ण साहित्य आहे. हे आपण 3 कांदे घेतले आहेत, 2 टोमॅटो घेतले आहे, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि फोडणीसाठी राई, जिरं आणि मीठ आणि हळद लागणार आहे. आणि हे बास्की डाळीचं पीठ आहे. हे आपण बास्की डाळ आणून भाजून वगैरे त्याचं आपण पीठ केलेलं आहे. कुरमुरे चांगले धुवून घ्यायचे, असे जाळीवर काढून घ्यायचे कुरमुरे धुवून. कुरमुऱ्याचं सुसला करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल ठेवून तापवून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी घालूया. आता आपण राई घालत आहोत. आता राई तडतडते आहे आणि आता आपण जिरं घालूया. आता मी कढीपत्ता घालते. आता मिरच्या घालते. आता मी कांदा टाकते. आता चांगलं परतून घेऊया. आता कांदे लवकर वापरण्यासाठी आपण त्यात मीठ घालत आहोत. आणि हळद घालत आहोत आपण त्याच्यामध्ये. आता परतून जरा त्याला वाफ देण्यासाठी मी आता झाकण घालते. आता कांदे चांगले वाफलेले आहेत. आता आपण टोमॅटो घालू याच्यामध्ये. आणि आता परत एकदा आपण टोमॅटो चांगलं जमायला पाहिजे, दोन्ही मिळून कांदे टोमॅटो. आता झाकण घालू. आता सुसलाची मिरबेटी तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये लिंबू पिळून घेऊया. अर्धा लिंबू मी घेतलेला आहे आणि नंतर आपण परत तयार झाल्यानंतर आणि अर्धा लिंबू पिळूया आपण. आता आपण कोथिंबीर घालूया. आता चांगलं परतून घेऊया आपण. आता पूर्ण हे तयार आहे सुसलाची बिरबेटी. कुरमुरे चांगले निथळून घेतलेले आहेत. आता आपण बिरबेटीमध्ये घालतोय. आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि जरा वाफवायला ठेवायचं. आता मी झाकण घालून जरा 1-2 मिनिटं ठेवते. आता आपला सुसला आता दमलेला आहे. आता सुसलामध्ये मी बास्की डाळीची पावडर आणि कोथिंबीर घालणार आहे आणि चांगलं परतून घ्यायचं. आता कोथिंबीर घालते. कोथिंबीर घालते आहे. आता लिंबू पिळायचं. आता चांगलं परतून घ्यायचं. आता मी 2 मिनिटं हे जरा टाकून ठेवणार आहे. आता आपलं सुसला रेडी झालेलं आहे. आता मी थोडं साखर घालते याच्यामध्ये. साखर घालून जरा परतून आता सर्व करते. आता आपला सुसला रेडी झालेला आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. खूपच छान झालेला आहे, मस्त आहे. तुम्ही पण असं हे करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.